पुणे महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक 34 मध्ये भारतीय जनता पार्टीच्या प्रचाराचा भव्य आणि उत्साहपूर्ण शुभारंभ करण्यात आला। भाजपाचे उमेदवार राजाभाऊ लायगुडे, हरिदास चरवड, जयश्री भूमकर आणि कोमल नवले यांच्या प्रचाराची औपचारिक सुरुवात धायरी येथील श्री काळभैरवनाथ मंदिरात नारळ फोडून करण्यात आली। या प्रचार शुभारंभाचा कार्यक्रम खडकवासला विधानसभा मतदारसंघाचे आमदार भीमराव तापकीर यांच्या हस्ते पार पडला। यावेळेस बोलताना आमदार तापकीर यांनी प्रभाग क्रमांक 34 मध्ये भाजपाचे सर्व उमेदवार मोठ्या मताधिक्याने विजयी होतील। केंद्र आणि राज्यातील भाजप सरकारच्या विकास कामांवर जनतेचा ठाम विश्वास आहे असा विश्वास व्यक्त केला। या प्रसंगी भाजपाचे मंडलाध्यक्ष यशवंत लायगुडे तसेच सागर भूमकर, गंगाधर भडावळे, सारंग नवले यांच्यासह विविध मान्यवर, पदाधिकारी आणि असंख्य कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। सर्वांनी एकत्र येत प्रचाराची दिशा ठरवली आणि निवडणुकीत विजयासाठी ताकदीने काम करण्याचा संकल्प केला। प्रचार शुभारंभानंतर धायरी, नरे आणि वडगाव परिसरातून भव्य रॅली काढण्यात आली। ढोल ताशांच्या गजरात भाजपाच्या घोषणा देत ही रॅली मार्गस्थ झाली। नागरिकांनी रस्त्याच्या दुतर्फा उभे राहून रॅलीचं स्वागत केलं। अनेक ठिकाणी उमेदवारांवर पुष्पवृष्टी करत शुभेच्छांचा वर्षाव करण्यात आला। या रॅली दरम्यान भाजपाच्या विकासाभिमुख धोरणांचा, केंद्र आणि राज्य सरकारच्या योजनांचा आणि प्रभागातील स्थानिक प्रश्नांवर करण्यात आलेल्या कामांचा आढावा घेत मतदारांशी थेट संवाद साधण्यात आला। पाणी पुरवठा, रस्ते, वाहतूक, स्वच्छता, उद्याने आणि मूलभूत नागरी सुविधांवर आगामी काळात विशेष भर दिला जाईल असा निर्धार उमेदवारांनी व्यक्त केला। आरंभ पर्व न्यूज करिता लक्ष्मण साबळे, पुणे। नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा सगळ्यांना, पत्रकार बंधू आणि भगिनींना। आज आम्ही भैरवनाथ मंदिरात दायरीमध्ये नारळ फोडतोय। प्रचाराचा नारळ म्हणजे विजयाचा नारळ याचा आमचा विजय धरूनच आम्ही चाललेलो आहे आणि जयच आमचा करून घेणार आहे आम्ही। आणि इथून आता आम्ही वडगावला नारळ फोडायला जाणार आहे। वडगाववरने माझ्या गावात भैरवनाथ मंदिरामध्ये तिथं नारळ आपण फोडणार आहे। तिथून जे म्हणजे माझं नरेगावात जे काम आहे त्या कामाची पावती मला नरेगावातून चांगल्या पद्धतीने मिळणारच आहे आणि लोक त्या पावती मला देणारच आहेत। ह्याचा मी म्हणजे त्यांच्या सगळ्यांचे आभारी राहणार आहे आणि आम्ही चांगल्या मताने चौघजण चांगल्या मताने निवडून येणार आहे। प्रोफेशनल आम्हाला आता असं कसं इकडे नवीन वर्षाची नवीन सुरुवात आता आपण या ठिकाणी आज करतात। प्रचाराचा शुभारंभ आज या ठिकाणी करतोय आपण। अनेक कामं आपल्या माध्यमातून झाली असली तरी आता नव्याने निवडणुकीला आपण सामोरे जातोय। काय आव्हान वाटतंय किंवा कशा पद्धतीने आता प्रचार असणार? प्रथमतः नवीन वर्षाच्या सर्वांना शुभेच्छा। आणि आता ही निवडणूक जी आहे ती निवडणूक आम्ही सर्वजण एकत्र मिळून पूर्ण शक्तीनिशी लढणार आहोत। आणि मला वाटतं राजाभाऊ लायगुडे आहेत, जयश्री भूमकर आहेत, कोमलताई नवले आहेत, आम्ही सर्वजण प्रत्येक गावामधनं एक एक उमेदवार पार्टीने दिलेला आहे। आणि मला वाटतं ही जी ताकद जी आहे प्रत्येक गावाच्या नागरिकांची, ग्रामस्थांची, ग्रामदैवतांची ताकद आमच्या बरोबर आहे। आणि त्यामुळं विजय जो आहे तो निश्चितपणे नम्रपणे हा विजय निश्चितपणे होईल असं मला निश्चितपणे वाटतंय। कार्यकर्त्यामध्ये उत्साह या ठिकाणी दिसून येतोय। हा उत्साह 16 तारखेपर्यंत जो काही गुलाल आपल्याला उधळायचा आहे तेव्हापर्यंत टिकवण्यासाठी कशा पद्धतीने आता यंत्रणा असणार? निश्चितपणे या ठिकाणी आम्ही सर्वजण सामान्य घरामधले कार्यकर्ते आहोत आणि कार्यकर्त्यांबरोबर राहणारे, त्यांच्याबरोबर रस्त्यावर बसणारे, त्यांच्याबरोबर त्यांच्या अडचणीमध्ये, संकटामध्ये, त्यांच्या सुखामध्ये, दुःखामध्ये आम्ही सर्वजण, तुम्ही पाहिलं असेल राजाभाऊ असतील किंवा जयश्री भूमकर असतील, त्यांचा मुलगा सागर असेल, आम्ही सर्वजण लोकांमध्ये राहणारे कार्यकर्ते आहोत। आम्ही नगरसेवक होतो, नगरसेवक झाल्यानंतर सुद्धा किंवा आमच्या भूतकाळामध्ये सुद्धा लोकांमध्ये आमचा वावर राहिलेला आहे आणि म्हणून लोक आमच्या बरोबर आहेत। त्यांच्या सुखदुःखामध्ये आम्ही निश्चितपणे राहिलेलो आहोत, त्यामुळे लोक आमच्या बरोबर निश्चितपणे राहणार आहेत। चौरंगी लढत होते, काय वाटतं आव्हान? निश्चितपणे मला इतरांच्या बाबत अजिबात काही बोलायचं नाही, परंतु आमची ताकद, आमची शक्ती, आमचं प्रामाणिकपणा, आमच्या कामाची पावती लोक आम्हाला देतील। आणि आदरणीय भीमराव तापकीर यांची जी ताकद आमच्याबरोबर आहे, त्यांचा आशीर्वाद आमच्याबरोबर आहे आणि त्यामुळे आम्ही विजय होऊ याबाबत कसल्या प्रकारची शंका आमच्या मनामध्ये नाही आहे। युवकांमध्ये चांगला जोश या ठिकाणी दिसून येतोय कार्यकर्त्यांमध्ये आणि चांगल्या पद्धतीने आता आजचा हा प्रचार सुरू होतोय। आपण काय सांगाल, काय आव्हान करा? सर्वांना प्रथम नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा।
आज पाहिलं असन आम्ही चारही उमेदवार म्हणजे त्या ठिकाणी हरिदास भाऊ चरवड असतील, माझे आई जिल्हा परिषद सदस्य जयश्री भूमकर असतील, नगरसेवक राजाप्पा लायगुडे असतील आणि कोमलताई नवले असतील, या ठिकाणी आज धायरी गावापासून आम्ही आरंभ चालू करतोय. तुमचा चॅनल देखील आरंभच आहे मला वाटतंय. त्यामुळं आज या ठिकाणी भैरवनाथ मंदिरात प्रचाराचा नारळ फोडून आम्ही वडगावात मारुती मंदिराच्या त्या ठिकाणी नारळ फोडणार आहे. त्यानंतर वडगाव बुद्रुकमध्ये आम्ही नारळ काळभैरवनाथाला फोडणार आहे. मग आमच्या नरेगावात त्या ठिकाणी काळभैरवनाथात प्रचाराचा नारळ फोडून त्या ठिकाणी आम्ही आजपासून प्रचार खऱ्या अर्थाने सुरुवात करतोय. आणि तुम्ही म्हणला जसं की कार्यकर्त्यांच्या मनात जोश आहे, कारण उमेदवारच तसे आहेत. तुम्ही जर बघितले तर एक जिल्हा परिषद सदस्य, 2 नगरसेवक, एक माजी नगरसेवकाची त्या ठिकाणी सुनबाई. त्यामुळं हे सातत्यात राहणारे म्हणजे आज जर बघितलं चारही जे उमेदवार आहेत यांचे कायमस्वरूपी, जरी गाव पुणे महानगरपालिकेत गेलं होतं आमचं आणि यांची पदभार संपला होता प्रशासन राजवट, 4ही वर्ष आम्ही त्या ठिकाणी ऑफिस चालू ठेवलं होतं. त्यामुळे लोकांची नाळ आमच्याशी जोडली असल्यामुळे त्यामुळे सर्व हा जो उत्साह दिसून येतोय तो त्यामुळे दिसून येतो. खऱ्या अर्थाने येणाऱ्या 15 तारखेला जे इलेक्शन होणार आहे त्या निमित्ताने आज आरंभ झाल्यानंतर येणाऱ्या 10 दिवसात सर्वांनी हा प्रचार चालू करून येणाऱ्या चारही नगरसेवकांना आपल्याला प्रचंड बहुमताने विजयी करायचे हेच या निमित्ताने मी सांगू इच्छितो. धन्यवाद. सागर भाऊ, तुम्हाला उमेदवारी तुम्हाला पाहिजे उमेदवारी हा. ती मिळाल्याची चर्चा आहे, तुम्ही नाराज आहे? नाराजीचा संबंध काय आता? आईला मिळाली काय? जिने जन्म दिला जिने जन्म दिला तिला मिळाली म्हणलं माझं काय तेव्हा? आज एक लक्षात घ्या, आज सागर भूमकरची सुरुवात ही जिल्हा परिषद सदस्य आई असल्यापासूनच झालेली आहे. आई सरपंच होती पहिली आणि मी त्या ठिकाणी उपसरपंच झालो. त्यामुळे जी सुरुवात काही झालेली आहे ती आमच्या घरात त्या आईमुळेच झालेली आहे. आज नाही तर उद्या मिळेल. दे रे पण दुरुस्त आहे. येणाऱ्या काळात 2 पावलं जरी मागं गेलो असेल तर पुढच्या काळात नक्कीच मी सांगतो हे कामाच्या जीवावरती. आणि एक सांगतोय, आज देखील सांगतोय तुम्हाला, या आमच्या आईपेक्षा नरेगावातून या 3 उमेदवारांना 2 मतांना का व्हायना जास्त देण्याचा प्रयत्न या ठिकाणी माझा राहील. त्यामुळं निश्चिंत राहा. कोण म्हणतंय नाराज आहे, ही षडयंत्र आहे. कोण षडयंत्र करतंय न्यूजला मी पाहतोय सर्वजण की काहीतरी चाललेले. पण एक सांगतो, कुणी माझे कार्यकर्ते असतील, माझे सहकारी मित्र असतील, नागरिक असतील, आपल्याला चारही मतदान हे कमळासमोर बटन दाबून त्यांना विजयी करायचा प्रयत्न करायचा आहे. कोणी काय करू, आपली रेग आपण वाढवायचा प्रयत्न करायचा आहे. ते मध्येच खोडीत काढायचा प्रयत्न करतायत. सागर भूमकर नाराज आहे. अहो, सागर भूमकर नाराज जरी असला त्याची आई काय आणि तो काय एकच आहे ना. आई फक्त सभागृहात काम करेन, त्याच्या बाहेर तर मी काम करणार आहे. आणि त्या जिल्हा परिषद सदस्य म्हणून आईचं 5 वर्ष काम मी पाहिलेलं आहे. सरपंच म्हणून मी काम पाहिलेलं आहे. त्यानंतर जिल्हा अध्यक्ष भारतीय जनता पार्टीच्या ओबीसी मोर्चाचा पुणे जिल्ह्यात 13 तालुके माझ्या ताब्यात होते. 3 पद एका टायमिंगला सांभाळत होतो. आता तर 1 पद असणार आहे. त्यामुळे ह्या ज्या गोष्टी आहेत, काही लोकांना असं वाटतंय की शेवटी कसं असतं की आनंद झालेला आहे की सागर असन किंवा का हरिभाऊ आणि राजाप्पा या अनुभवी प्लेयर आमच्या संघ असणार आहेत. फक्त आमच्या गावात त्यांनी जास्त लक्ष ठेवावं फंडासाठी, एवढंच या निमित्ताने मी सांगू इच्छितो. सॉरी नाही, हे घेऊ नका, कारण त्याच्यावर बाकीचे फोटो नाही. आपण खरं तर आज खऱ्या अर्थाने प्रचाराचा शुभारंभ आपण या ठिकाणी करतोय. प्रचार आता अधिकृतपणे या ठिकाणी चालू होतोय. काय सांगाल, कशा पद्धतीने आता हा प्रचार यंत्रणा? आता खरं तर खडकवासला मतदारसंघाचे आमदार भीमराव अण्णा तापकीर यांच्या हाताने इथं महाराजांना पुष्पहार अर्पण करून नारळ फोडून भैरवनाथ मंदिरात इथनं जी काय सगळे उमेदवार आहेत हे निघणार आहेत. इथनं दायरी फाट्यावरती मारुती मंदिर आहे, त्या मारुती मंदिरामध्ये नारळ फोडणार आहेत. तिथनं गेल्यानंतर वडगावमध्ये भैरवनाथ मंदिरामध्ये नारळ फोडणार आहे. तिथून पुढं गेल्यानंतर जे काही नरेगाव आहे, नरेगावामध्ये ग्रामदैवत आहे, त्या ग्रामदैवताच्या तिथं नारळ फोडून आज प्रचाराचा शुभारंभ होत आहे. खरं तर आम्ही 4ही नगरसेवक सगळे एकत्र फिरत आहोत आणि एकजुटीने काम करणार आहोत. खरं तर ह्या भागामध्ये भारतीय जनता पार्टीची चांगली ताकद आहे. त्यामुळं भारतीय जनता पार्टीचे 4ही नगरसेवक म्हणून निवडून 100% येणार, त्यात काय तीळ मात्र शंका नाही. कारण आता ह्या भागामध्ये पहिले आम्ही 2012 पासून काम करत आलेले, त्यामुळं काय अडचण अशी काय वाटत नाही. 2012 ते 2022 पर्यंत ह्या भागामध्ये नगरसेवक म्हणून काम केल्यामुळं आपण
100% विजयी होऊ यात शंका नाही. आता नव्याने समाविष्ट झालेलं नरेगाव असेल किंवा दायरीचा उर्वरित भाग असेल तर तिथं सुद्धा आपण दायरी गावामध्ये काम केलेलं आहे. नरेगावमध्ये जे श्रीताई बुमकर यांनी काम केलेलं आहे. हरिभाऊंनी वडगावमध्ये काम केलेलं आहे. दायरी परिसरामध्ये पण काम केलेलं आहे. त्यामुळं अडचण कुठली येणार नाही आहे. नवलेताई आहेत. नवलेताई पण त्यांच्या पहिल्या वहिनी होत्या, आपलं भाऊजाई होत्या, जाऊबाई होत्या. त्यामुळं त्यांनी सुद्धा पहिलं काम केलेलं आहे. त्याच्यामुळं काय अडचणीचं असं वाटत नाही. त्यामुळे चारही नगरसेवक 100% निवडून येतील. तुमच्या आशीर्वाद पाठीशी आहे, सगळ्यांचे असू द्यात. सगळी जनता पाठीशी आहे. तुम्ही सुद्धा चांगली साथ द्या ही विनंती करतो. धन्यवाद. आरंभ पर्व न्यूज. आरंभ एका नव्या पर्वाचा.